जेव्हा दोन दिलजले एकत्र येतात, एकाच्या पर्सनल लाईफमध्ये खूप काही घडलंय, तर एकाच्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप काही घडलंय आणि याच दोघांमुळे आपल्याला बघायला मिळते IPL 2025 ची सर्वात बेस्ट मॅच पैकी एक. श्रेयस अय्यर ज्याने गेल्याच वर्षी KKR सोबत IPL ट्रॉफी जिंकली होती, तो आज KKR समोर पंजाब किंग्सचा कॅप्टन म्हणून उभा होता आणि त्याची सुरुवात या मॅच मध्ये खूप खराब झालेली होती. 2 बॉल खेळून तो शून्यावरती आउट झाला आणि त्यानंतर पंजाब किंग्सची पूर्ण बॅटिंग लाईनअप कोलमडली. पंजाब किंग्स 111 वरती ऑल आउट झाले 16 ओव्हर्सच्या आतमध्येच. मॅचच्या सुरुवातीला हे प्रेडिक्शन होतं की 200च्या आसपास स्कोर होईल, पण पंजाबने तर 120 चा स्कोर सुद्धा गाठला नव्हता. KKR साठी ही रनचेस एक केक वॉक होती आणि त्यांनी तशी सुरुवात सुद्धा केली. हो, सुरुवातीला दोन्ही ओपनर्स खूप लवकर बाद झाले, पण त्यानंतर अंक्रिश रघुवंशी आणि अजिंक्य रहाणेने खूप चांगली भागीदारी केली. त्यांनी फक्त KKR ची बॅटिंग सावरली नाही, तर दोघांनी मिळून खूप चांगल्या रन रेटनी स्कोर केला. मॅच जवळजवळ संपली होती आणि असं वाटत होतं KKR आरामात जिंकेल आणि कॉमेंटेटर जे लाईव्ह टेलिकास्ट करत होते ते सुद्धा बोलत होते की जर 14.1 ओव्हर्सच्या आतमध्ये KKR ने ही मॅच जिंकली तर ते टॉप ऑफ द टेबल जाऊ शकतात. हाफ वे स्टेज नंतर येतो पहिला दिलजला, युजवेंद्र चहल. सर्वांनाच माहिती आहे रिसेंटली त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये जे काही घडलंय ते, आणि तो कोणत्या माइंड स्पेस मध्ये असू शकतो त्याचा काहीसा असर त्याच्या IPL 2025 च्या पूर्ण सीझन मध्ये सुद्धा दिसत होता. खूप सारं क्रिटिकल बोलणं सुद्धा झालं होतं की युजवेंद्र चहल या IPL सीझन मध्ये अजिबात इफेक्टिव्ह वाटत नाहीये, पण त्याने सगळ्या क्रिटिक्सला उत्तर दिलंय आपल्या चमत्कारी लेग स्पिन बॉलिंगनी. त्याने KKRच्या मिडल ऑर्डरला पूर्णपणे आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यांनी त्याची स्पेल 4 ओव्हर्समध्ये 28 रन देऊन 4 विकेट घेऊन संपवली. आता वेळ येते दुसऱ्या दिलजल्याची. एखादी चांगली टीम ट्रॉफी जिंकू शकते, पण त्या चांगल्या टीमला एक ग्रेट लीडर हवा असतो आणि श्रेयस अय्यर खरंच एक ग्रेट लीडर आहे. त्याची बॉलिंग चेंजेस, त्याची फील्ड प्लेसमेंट आणि अपोजिशनची बॅटिंग लाईनअप ओळखून आपल्या टीमला मैदानावरती मॅनेज कसं करायचं आणि चांगली कॅप्टन्सी कशी करून दाखवायची हे श्रेयस अय्यरनी दाखवून दिलंय. पण पंजाब किंग्स जिंकण्याआधी त्यांच्यासमोर आंद्रे रसल नावाचं खूप मोठं आव्हान उभं होतं. आंद्रे रसल शेवटपर्यंत KKR साठी लढत राहिला, पण अर्शदीपची एक विकेट मेडन ओव्हर आणि मार्को यान्सनचा खूप चांगली शॉर्ट पिच बॉलिंग यासमोर आंद्रे रसल सुद्धा कमी पडला. ही मॅच या IPL सीझनची सर्वात उत्कृष्ट, सर्वात चांगली मॅच असू शकते. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा.